नमस्कार मंडळी. पत्तागोबीची भाजी खाऊन खाऊन तुम्हाला जर कंटाळा आला असेल आणि त्याच फ्लेवरची भाजी खायचा सगळेच जण जर कंटाळा करत असतील, तर अगदी नवीन पद्धतीने चटपटीत अशी आपण चटणी केलेली आहे. कळणारसुद्धा नाही आपल्याला की ही चटणी आहे म्हणजे पत्तागोबीचीच ठेचा आहे की काय आहे. अगदी सोपा आहे करायला, सगळेच जण आवडीने खातील आणि तुम्ही एकदा केला ना तर नेहमी नेहमी करत राहाल अशा पद्धतीचा हा ठेचा केलेला आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, अगोदर पत्तागोबी घ्यायची आहे. तर ती पत्तागोबी घेताना तुम्हाला जितक्या क्वांटिटीमध्ये करायची त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही घेऊ शकता. तर पत्तागोबी आपल्याला एकदम बारीक कापून घ्यायचे आहे, कारण आपण जेव्हा चटणी करतो ना त्याची, तर त्यात आतमध्ये वाटली नाही पाहिजे की त्या पत्तागोबीची चटणी आहे. त्यासाठी एकदम बारीक करून घ्यायची, म्हणजे आपल्याला ठेचा पण म्हणजे चटणी जी आहे ती अगदी एकसारखी येईल. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त बारीक बारीक मी कापून घेतली अगोदर, नंतर परत परत बारीक कापून घ्यायची आहे. जितकी बारीक कापता येईल तुम्हाला, किंवा चॉपर असेल तुमच्याकडे तर चॉपर असेल तर अगदी छानच, नसेल तर चाकूने सुद्धा तुम्ही त्याला कापू शकता. तर येथे पत्तागोबी छान आपण बारीक कापून घेतलेली आहे. तर मी 1 वाटीचं प्रमाण घेतलं आहे. 2 ते 3 जण म्हणजे 2 ते 3 जण सहज चटणी खाऊ शकतात. तुम्हाला भाजीसारखी जरी खायची म्हटलं तरीही खाता येईल, इतकी छान लागते ही. तर पत्तागोबी एका बाउलमध्ये टाकलेली आहे. त्यात घालायचं मस्त कोथिंबीर, नंतर घालायचं आहे मीठ आणि व्यवस्थित आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं. जे मीठ घातलं आहे आपण ते पत्तागोबीला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. नंतर घालायचं आहे आपल्याला 2 चमचे दही. दही कमी आंबट असेल तर 3 चमचे घाला आणि आंबट असेल तर 2 चमचे घाला. थोडंसं आंबट दही होतं माझ्याकडे म्हणून मी 2 चमचेच घातलेलं आहे. जर फ्रेश दही असेल तर तुम्ही 3 चमचे घालू शकता त्यामध्ये. तर एकसारखं मिक्स करून घेतलं आहे मी दही, मीठ आणि कोथिंबीर पत्तागोबीमध्ये. हे झालं. फक्त मिक्स करताना आपल्याला थोडंसं दाबून दाबून मिक्स करायचं, म्हणजे पत्तागोबी जी आहे थोडीशी मऊ पण होईल आणि आपल्याला करायला सोपी जाईल. आणि भाजून घेतलेलं शेंगदाण्याचा कूट आहे. शेंगदाणे अगोदर भाजून घेतले, नंतर आबडधोबड कुटून घेतलेत. नंतर काय करायचं, ते टाकून घेतल्यानंतर गॅसवरती आपल्याला एक तडका पॅन ठेवायचं आहे. चांगलं 2 चमचे तेल घालायचं आहे, अर्धा चमचा मोहरी घालायची, अर्धा चमचा उडद डाळ घालायची आणि छान तडतडलं की लगेच त्यामध्ये घालायचं आहे लाल मिर्च पावडर. लगेच आपल्याला गरम गरम तेल आणि त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि हा गरम गरम तडका आपल्याला त्या भांड्यामध्ये टाकायचा आहे. हा तडका फार महत्त्वाचा आहे. आपलं लाल मिर्च पावडर जळाली पण पाहिजे नाही, अगदी व्यवस्थित वरती धरायचं आहे आणि लगेच टाकली की एकदम आतमध्ये टाकून द्यायचं आहे. तर एकसारखा तडका आपला मिक्स करून घ्यायचा आहे आणि मिक्स केल्यानंतर हा झाला आपला पत्तागोबीचा ठेचा तयार. तुम्ही म्हणाल इतका सोपा? अरे खरंच खूप सोपा आहे आणि चव म्हणाल ना तर खरंच सगळेजण आवडीने खातील अशा पद्धतीचा झालेला आहे. छोट्या छोट्या टिप्स आहेत, म्हणजे छोटे छोटे आपण हे वापरलेलं, खूप साहित्य कमी वापरलेलं आहे, किचनच्या डब्यामधलं साहित्य वापरलेलं आहे. खूप काही तामझाम पण नाही, काहीच नाही, अगदी सोप्या पद्धतीचा आणि झटपट होणारा ठेचा आहे, म्हणजे चटणी आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटेल आणि नेहमी नेहमी करत राहाल अशा पद्धतीचा आपला म्हणजे ही चटणी झालेली आहे. मस्त वरून परत कोथिंबीर घातला आहे आणि झणझणीत आंबट चविष्ट चटपटीत असा पत्तागोबीचा ठेचा आपला तयार आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला थोडीशी पत्तागोबी आपल्याला दाणे दाणे दिसत आहेत त्यामध्ये, तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर मुसळीच्या साह्याने आपण लसण कुटायची जी हे असतं त्याने काय करायचं आहे, थोडंसं कुटून कुटून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल, आपल्याला कुटून घेतल्यानंतर त्याची जी चव आहे ना ती अगदी ठेच्यासारखी येईल. कळणार पण नाही हे पत्तागोबी आहे यामध्ये म्हणून. चांगलं मी बारीक करून घेतलं आहे. आपण हिरव्या मिरचीचा ठेचा कसा ठेचून घेतो तशा पद्धतीचं आपल्याला ठेचून घ्यायचं आणि मस्त तुम्ही इथे बघू शकता मस्त गोळा करून घेतला आहे मी. गोळा करून घेतल्यानंतर तुम्ही भातासोबत, पोळीसोबत, पराठ्यासोबत कशासोबतही खाऊ शकता. असं काही नाही की भातच लागेल तुम्हाला, भाकरीसोबत पण छान लागेल, पोळीसोबत पण छान लागेल, फुलक्यासोबत पण छान लागेल. मस्त गरमागरम भात घेतला आहे मी आणि वरतून आपला पत्तागोबीची चटणी म्हणा किंवा ठेचा म्हणा अगदी मस्त घेतला आहे. तुम्ही आता लिंबू आपल्याला घ्यायची गरजच नाही आहे. पापड घेतला आहे सोबतीला आणि मस्त मिक्स करायचा आणि पापड चुरून मुरून त्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे. तर हा पापड आणि चटणीचा जो घास आहे ना तो अगदी अप्रतिम आहे. नक्कीच ट्राय करून बघा. तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.